नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. खरं तर भक्ती या विषयावरती खूप काही बोलता येतं आणि भक्ती कशी असते ती इतकी सुंदर आहे. तिचं स्वरूप असं आहे की तिचं सौंदर्य ना शब्दात आणि कल्पनेत काही मोजता येत नाही. आणि असं प्रेम आपण कोणावरही करू शकत नाही. फक्त परमेश्वरावरच भक्ती केली जाते, कारण ती असतेच इतकी सुंदर ना. त्यामध्ये ना एखाद्या व्यक्तीला अजिबात माहिती नसतं. तो सतत काम करत राहत असतो किंवा आपलं आपलं कार्य करत असतो, पण तरी सुद्धा त्याचा जो विश्वास असतो की बाबा जे काही होईल ते परमेश्वराच्या इच्छेने, जे होत आहे ते ईश्वराच्या आशीर्वादाने, कृपेने, हा जो भाव आहे तो सहजतेचा भाव आहे आणि समर्पण भाव आहे. तर तो इतक्या सहजपणे येतो ना आपल्यामध्ये, सर्वांमध्ये असतो. तो फक्त जागृत करावा लागतो. आणि ज्याच्यामध्ये तो अगदी सहज असतो, त्याच्यामधला भाव तो इतका सहजपणे जागृत होतो ना. भक्तीमुळे आपल्याला काय मिळतं, तर भक्तीमुळे ना आपल्याला ज्ञान मिळतं, शक्ती मिळते, युक्ती मिळते, मुक्ती मिळते आणि इतका आशीर्वाद मिळतो, इतका आशीर्वाद मिळतो की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण भक्तीमध्ये नुसतं गुंतून न जाता त्या भक्तीमधलं प्रेम ओळखायला हवं, त्यातली स्वतंत्रता ओळखायला हवी, त्यातली जाणीव ओळखायला हवी, त्यातला जागृतपणा ओळखायला हवा. हे ज्याला शहाणपण समजलेलं आहे ना, त्याला अध्यात्म इतकं सहजतेनं कळलेलं असतं ना. आणि अशीच ही भक्तिमाता आहे. तर ती भक्तिमाता इतक्या सहजतेनं तुम्हाला ज्ञान देते, शक्ती देते, युक्ती रूपानं तुमचं सगळं कार्य ती करत असते आणि तुम्हाला सगळ्या बाबतीत ती मुक्तही ठेवत असते. तर अशी ही भक्तिमाता आहे. तिला ना काही नको असतं. ती फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाची भुकेली असते आणि तिच्यात फक्त निस्वार्थी प्रेम भरलेलं असतं, बाकी काही नाही आहे. तिला कुठलीही अपेक्षा नसते कोणाकडून. ती फक्त देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी, युक्ती देण्यासाठी बसलेली आहे. भक्ती जेव्हा आपल्यातली जाणीव रूपानं जागृत होते ना, ही परमेश्वरावर, आपल्या गुरूंवरची श्रद्धा जेव्हा जागृत होते, तेव्हा मात्र हा भाव आपल्यातून सतत जागृत